जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू आहे। त्रालमध्ये दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार आणि घुसखोरी सुरू आहे। तर भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना आता यश आलं। हे दृश्य आपण पाहतोय। युद्धबंदीनंतर ही भारतीय सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत। त्रालमध्ये आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता आहे। भारतीय लष्कराचं आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। युद्धबंदीनंतर सुद्धा भारतीय सीमेवर अद्याप सुद्धा पाकच्या कुरापती सुरू आहेत। तर त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला। काय अपडेट? जम्मू काश्मीरमध्ये अवंतीपुराच्या त्राल भागामध्ये सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 दहशतवादी देखील मारले गेल्याची माहिती सध्या समोर येत आहे। सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। गेल्या 4 दिवसापासून हे सर्च ऑपरेशन सध्या सुरू असल्याचं समजतंय। याच्यामध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताच्या जवानांना यश आल्याचं समजतंय। एकंदरीत पाहिलं गेलं तर ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पद्धतीने देशांतर्गत कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून या दहशतवाद्यांना ज्या पद्धतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं जर चुन चुन कर मारेंगे तर चुन चुन कर म्हणजे शोधून त्या सगळ्यांना एक मोठं ऑपरेशन राबवून जम्मू काश्मीरमधील या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। त्यामध्ये मोठं यश सध्या भारतीय सुरक्षा जवानांना मिळताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच शिवाजी, महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। वेळोवेळी अपडेट घेत राहू। आपल्याशी असेच जोडलेले राहा।